मुसलमानांना स्वतंत्र बहाल केलं ते भारतीय संविधान माध्यमातूनच केलेलं आहे. ख्रिश्चनांना सुद्धा ते अस्तित्व बहाल केलेलं आहे. विशेष म्हणजे हिंदू लोक आहेत, त्या हिंदू लोकांनाही आणि हिंदू लोकांमध्ये जे काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी सुद्धा त्यांना तशा प्रकारच्या हिंदूंना स्वतंत्र या ठिकाणी दिलेला आहे. मग ज्यावेळेस 1956 मध्ये बौद्ध लोक आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, 1956 मध्ये बाबासाहेब आंबेडकर आम्हाला बुद्धाच्या मार्गाने घेऊन जातात आणि त्याचा ऍक्ट अगोदरच बाबासाहेब आंबेडकरांनी तो रचलेला आहे, जाणीवपूर्वक रचलेला आहे. पण हे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी एक भारतातूनच नाही तर श्रीलंकेच्या त्या समूहातला एक व्यक्ती येतो आणि अनागारी धर्मपाल म्हणून हे रूप धारण करते. ते उपसंपदेत भिक्षू होतात, पण इथल्या ब्राह्मण कर्मठवाद्या लोकांनी अनागारी धर्मपाल